नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील खरीप हंगाम 2023 च्या पीक विमा भरलेल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की खरीप हंगाम 2023 चा पीक विमा राज्यातील 31 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हेक्टरी 43,000 रुपयापर्यंत जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, ते 31 जिल्हे कोणते आहेत, त्या कोणत्या विमा कंपन्या, त्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप केलं जाणार, कोणत्या पिकासाठी वाटप केलं जाणार, याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। त्यामध्ये मित्रांनो, पहिली आणि महत्त्वाची विमा कंपनी ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर व सातारा या 5 जिल्ह्यांमध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। दुसरी महत्त्वाची विमा कंपनी भारतीय कृषी विमा कंपनी, या विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड व बुलढाणा या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। तिसरी महत्त्वाची विमा कंपनी एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हिंगोली, अकोला, धुळे, पुणे व धाराशिव या 5 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। चौथी व महत्त्वाची विमा कंपनी युनिव्हर्सल शॅम्पियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना, गोंदिया व कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 च्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। पाचवी महत्त्वाची विमा कंपनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी, वर्धा, नागपूर या 3 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। सहावी महत्त्वाची विमा कंपनी एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर मध्ये वितरण केलं जाणार आहे। सातवी विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ, अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। आठवी विमा कंपनी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून नांदेड, ठाणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 4 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। चोलामंडल एमएस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर व रायगड या 4 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। एकंदरीत मित्रांनो, राज्यातील या 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील 31 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023 चा कापूस या पिकाचा ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता, ते क्लेम जे 27-28 नोव्हेंबर रोजी राज्यात अवकाळी पाऊस झालेला होता, आणि या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं, आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपले क्लेम दाखल केले होते, परंतु चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केल्यामुळे या 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे क्लेम रद्द करण्यात आलेले होते। परंतु या आपल्या कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हे जे काही क्लेम करण्यात आलेले होते, असे विमा कंपन्यांना असं सांगण्यात आले की शेतकऱ्यांच्या नुकसान झालेलं आहे, परंतु चुकीच्या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांचे क्लेम करण्यात आलेले होते, हे सर्व क्लेम रद्द केलेले क्लेम या विमा कंपन्यांनी पात्र करून शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 चा कापूस या पिकाचा पीक विमा द्यावा, अशा प्रकारचं विमा कंपन्यांना सांगण्यात आलेलं होतं, आणि ते विमा कंपन्यांनी मान्य सुद्धा केलेलं आहे। आणि जवळपास राज्यातील या 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस या पिकाचा पीक विमा मिळणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आता ज्या शेतकऱ्यांनी आपला सोयाबीनचा क्लेम केलेला होता, जे क्लेम पात्र आहे, परंतु तुम्हाला खरीप हंगाम 2023 चा पीक विमा जर मिळालेला नसेल तर तेही तुम्हाला 25% अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे। कारण की मित्रांनो, विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना राज्यातील जवळपास 24 जिल्ह्यामध्ये आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना नाही, परंतु 24 जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे। आणि त्याच्या व्यतिरिक्त उर्वरित 10 जिल्ह्यामध्ये वैयक्तिक क्लेमचा पीक विमा आहे। त्यामध्ये मित्रांनो, ओरिएंटल विमा कंपनीच्या माध्यमातून सोयाबीन या पिकासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर व सातारा या जिल्ह्यामध्ये 25% अग्रिमच्या पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे। याचबरोबर भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली, बीड व बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता बुलढाणा जिल्ह्यामध्ये बहुतांश महसूल मंडळे 25% अग्रिम पासून वगळण्यात आलेली आहे, परंतु वगळण्यात जरी आलेली असेल तरी शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, मूग असेल, या सर्व पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या 21 दिवसापेक्षा जास्त खंड पडल्यामुळे नुकसान झालेलं होतं, आणि अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। याच्या व्यतिरिक्त एचडीएफसी विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये 220 कोटी रुपयाचा पीक विमा मार्च महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे। यामध्ये अकोला जिल्ह्यातील जवळपास 52 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली होती, त्यामुळे आता अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 25% क्लेमचा पीक विमा मिळणार आहे। याच्या व्यतिरिक्त धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जवळपास पहिल्या अधिसूचनेमध्ये जवळपास 36 महसूल मंडळे, दुसऱ्या अधिसूचनेमध्ये जवळपास 8 महसूल मंडळे, आणि हे सर्व महसूल मंडळामध्ये ज्या शेतकऱ्यांना आपला जर पीक विमा मिळालेला नसेल, तुम्हालाही पीक विमा मिळणार आहे। याच्या व्यतिरिक्त एसबीआयच्या माध्यमातून एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये 50 कोटी 20 लाख रुपयाचं वितरण हे पूर्ण झालेलं आहे, आणि दुसऱ्या टप्प्यातील वितरण लवकरच केलं जाणार आहे, कारण की
राज्य सरकारच्या माध्यमातून दुसरा राज्य हिस्सा अनुदान म्हणून 2,767 कोटी 12 लाख रुपयाचे वितरण हे या 9 विमा कंपन्यांना मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील या 31 जिल्ह्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट खरीप हंगाम 2023च्या पीक विम्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनल जर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथे संपतो, तोपर्यंत धन्यवाद।